ये बाळा मला पा दे ये इकडे अडकलाय लॉकची चावी शोधतोय तू बाबा चावले. अरे त्यांची सवयच आहे चावायची. असंच करतात ते, जवळ गेले की पटकन चावतात ते. कुठे काय बडबडतेस ये ये आता वने वने ये बाहेर ते पुरातून वाट तुटल ती ये बाहेर ये. काय तुटत पिटत नाही. पुण्यवान लोक येतात, एवढी लोक येतात, सगळे बाहेर पडतात. पुण्यवान लोक असतात ना, तीच बाहेर पडतात. वय वय या बेद्योचं ना विज्ञानच तसं होय आहे ना? कसं पुण्य केला नसेल माणसान तो सुलकन बाहेर येतो होय आणि का? जर पाप झाला असेल ना तो अडकून राहतो का नाही. असं आहे का असू द्या नारळ घेता होय काय. ये घे घे ये. वने ये बाहेर ये. आई ये ये बाहेर. बाहेर ये 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 आई ये आई. आता काय आर्मीत आहेस आलीस ना बाहेर काय वावने जमेजो बाबा अरे जमेजो बाबा पण बाबा बाबा हा तो माणूस पण गेला आरपार होय, होय. आणि आई पण बाहेर आली हो पटकन. मी जाऊन बघू. जा जा पटकन ये, पुण्य कमावा बाबू जा. हे जा बाबू जा 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 अहमदच्या बाबा देवा माझ्या आईला सुखात ठेव देवा. आणि बाबाचं काय हे बाबाचं पण बोल तुम्ही तुमचं मागा ना, मी आईसाठी मागितलंय ना. काय माणसं आहे ते वा वा चल चल जरा चला हे घे चला ओ ओ काय तुम्ही पण जा. हा कुठे इथे जा पटकन. गेळ लागला का चल झालं अहो तुमचं. असं काय करताय तुम्ही? जा पटकन. मी नाही जाणार म्हणे आधीच सांगतोय हो तुम्ही जा ना, असं काय अगं, सगळे जाऊन आलो ना. माझं नाही नवस बिवस बाई माझे ऐक माझं बरं नवस नको, पुण्य कमवायला तरी जा. मी नाही जाणार जा ना लोक. मी नाही जाणार हो जा 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 काय पुण्य केलं वय ना जा नाही अडकणार जा. जा बाबा. ए मेजो बाबा बस. ए मेजो बाबा बस. ए मेजो बाबा बस. ए मेजो बाबा बस. या बाबा. बाबा या. या बाहेर या. बाबा बाबा आई आई बाबा अडकले वाटतं. ए, अडकले नाही ते, श्वास घेत असतील, येतील बाहेर. या बाहेर या. बाबा या. अडकलोय अडकलोय अडकलं वय बोला मी अडकलोय अरे अडकलं म्हणजे हो, पापी आहे पाप केली नाही ह्यांनी नाही हो, पाप नसेल काही नाही. आई म्हणजे बाबा आता बाहेर नाही येणार. बाबा इथेच मरणार. अगं आई. मागं ओने ओने मी अडकलो मला ओने केस मला मी अडकलोय का ते कर ओने मी अडकलोय येतो नाही. मी अडकलोय म्हणे मी पाप केले अगं ठाकूर करशील ना माझा ये जो बाबा बाबा बस अडकलोय ना मी अरे अरे मी अडकलोय काहीतरी करा पाप बघा. पाप ए, भाऊ अडकले ते. चले कोण आहे अरे चल की बाहेर. हो, ते अरे हाय का. अरे चल की बाहेर. नाही मी ते 2 रात्री 3 दिवसांचं पॅकेज घेतलंय हा? म्हणून थांबलो इथे अरे कळत नाही अडकलोय तर तुम्हाला अडकले. कशाला अडकलायस. बाहेर पड. अडकू नको. सगळी मोह माया आहे. माया जाळ आहे जीवन म्हणजे. अडकू नको. बाहेर पड. ए, बाहेर पड. चल निघ चल मला काढा हो बाहेर बाबा मला ते अडकले हो भाऊ बघा ना. काहीतरी करा ना ए बाळा निखिल काय करतोय अरे. अरे असं नाही निघणार बाळा नाही बाबा तुम्हाला नाही काढताय मी. मग काय करतोय खिशातली घरातली चावी काढतोय. नाही म्हणजे कसं होईल, घरी गेल्यावर लॅच तोडायला नको ना, म्हणून चावी घेऊन ठेवतो. अरे माझं बाळ किती दूरदृष्टीचं आहे ना ये बाळा मला पा दे ये इकडे अडकलाय लॉकची चावी शोधतोय तू बाबा चावले. अरे त्यांची सवयच आहे चावायची. असंच करतात ते, जवळ गेले की पटकन चावतात ते. कुठे काय बडबडतेस तू कशाला मारलात तुम्ही? माझं लेकरू बरोबर बोलत होतं. तिकडे घराबाहेर जाऊन असं बसून राहू का आम्ही? अगं म्हणजे काय मी इथेच राहणार आहे का काय बडबडताय तुम्ही बरोबर बरं पडताय. हा आता तुम्ही कधी निघाल ह्यांना माहिती आहे काय मग? तोपर्यंत ह्यानी इथंच थांबायचा. ए चावी काढ चाल निघा घरी जा चल. अरे काय वेळ लागलाय का तुम्हाला मला बाहेर काढा नाही तू भाऊ बघा ना मागून काहीतरी काय करा. मी तरी काय करू पापी माणूस आहे तू. नाही नाही हो, नाही काय केलं पापी. मी तर म्हणतो राहू द्या 15 दिवस इथंच. उपाशी राहिलं की नाही सरबी सगळी निघल बाहेर. बराबर बातमी येईन बाहेर बघा. काय बडबडताय अहो की पिकनिकला आलोय का मी 15 दिवस राहायला मला काय बरोबर बोलतोय तू. असंही डाएटच्या नावाने बोंब आहेत तुमच्या.
जरा राहिलं तर बाहेर येईल पटकन तुम्ही. स्वतः अडक ना मग माजलेस बघ तुझं किती काय चवळीची शेंग आहेस तू. मी अडकले नाही, मी शेंगेसारखीच बाहेर आले. गप्प बसा. आता काय माणूस आहे हा, एवढा अडकला तरी चरबी बघा किती त्याच्यात आहे ती. चरबी काय बघायची त्याच्यामुळे तर अडकलेत. अरे गप्प ना, मार खाशील ना. आई बाबा असं कायमचे इथे अडकून राहिले तर बाई आपल्या घरी कोणतरी करता पुरुष पाहिजे ना आई. आणि मी पण आता एवढा मोठा नाही की मी जबाबदारी घेईन माझ्या खांद्यावर. आई तू काळजी करू नको, मी तुझ्यासाठी नवीन बाबा घेऊन येईन. पण आई ह्या वेळेला लक्षात ठेव आई, आपण ना आता सडपातळ बघू बाबा, हे असेवाले नको. तू घरी चले, तू घरी चल. एवढा दरवाजा बांधतो अडकवतो आणि ॲमेच्युअरला तुझा बळी चढवतो की नाही बघ तू. निघा दी. अरे याला समजावं आधी सांगतोय. अरे ना, कशाला फोन जरा बंद ठेव. पण तुम्हाला पण कोणी शहाणपणा करायला सांगितलं होतं हो? कशाला जायचं इथे झेपत नाही तर? कशाला गेलात तुम्ही? अगं तूच बोललीस ना म्हणून जबरदस्ती घुसवलंस आत. मी जात होतो का. हो, त्यांच्यावर कशाला वरटाव आहे? बायको आहे ना ती, हा तुमच्या प्रेमापोटी काळजीपोटी बोलते ती. अरे तुमचा संसार थाटायला जी बापाला सोडून आली ना, ती एकुलती एक लाडाची लेख आहे ती. हा? हा, मानाची लेख आहे, स्वाभिमान आहे, अभिमान आहे तो बापाचा. ती काय नुसतं घर नाही सोडून आली, स्वतःची स्वप्न तिकडून इकडे घेऊन आली ती. हेच काय. कळलं का? माया तशीच आहे, फक्त स्वप्न घेऊन आली ती. अरे बहिणाबाई काय म्हणतात? हा? लेकीच्या ग माहेरासाठी माय सासरी जाय. याच काय. तू काय म्हणतोस? काय अगं हे तुझ्या बापानं आम्हाला काहीच नाही दिलं. मी कधी बोललोय? त्याचं काय, याला काय माहिती पण नाही. जायला सांग ना का आलाय दर्शनाला. इथं काय ए कोणे ती आली वने वने तिला थांबव वने. अरे मला माहिती इकडनं नाही, नाही. वने नाही मला. इकडनं नाही जाणार. वने इथून जाते. नेहमी वने- ए, मिंटू बाबा, अरे लोक तुडवून चाललेत मला सोडवा नाही तू. कसं काढू आता? अरे मी डेंजर अडकलोय, मला सोडवा. मी डेंजर अडकलो. का आता का स्वतः अडकल्यावर प्रॉब्लेम होतोय, पण जेव्हा तुम्ही पैसे एफडी मध्ये अडकून ठेवता तेव्हा काय होतं त्याचा नाही विचार केला का वा? हा, केलाय का विचार का वा त्याचा? अरे आज पैसा 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 करतोयस, उद्या काय घेऊन जाणार आहे सोबत? काय घेऊन जाणार आहे सोबत उद्या? कपाळावर 100 रुपया, बाकी काय नाही. कुठं आहे एफडी? काय तू एंट्री चुकीची घेतलीस की स्क्रिप्ट चुकीचं मिळालं? ह्याचं काय याच्यामध्ये अरे चाललंय? तरी मी सांगत होतो काल आपण एकत्र बसून रिहर्सल करूया. माझा ऐकतो को. अगं बसा हो. हो काहीतरी कर. मला गुदमरायला काका बघायला बाबा अडकलेत. मला गुदमरायला होतं. असं नाही बाहेर निघणार. मला गुदमरायला होतं. दोन्ही बाजूनं जोर लावायला लागेल. या ह्या दानखड दिसते ते मागणं या. मागून ढकला. मी पुढनं ओढतो. मी खेचा हा, या मागून मागणं नीट. हा, हा. मी इकडनं ढकलतो. ये मे जो बाबा बाबा. अरे ती मागून पण खेचते. अरे तोडत आहे का मधून मला. अरे हो येणं झालं काय असं बाहेर येणार काय फुलकन तो. एक काम करूया आपण ना ह्यांना फिरवूया म्हणजे बाहेर येतील. हा, फिरवूया. हा, चला, घ्या, चालेल, फिरवा. चालेल, ऐका, बरं, फिरवा, घ्या. फिरवा, नाही, घ्या, फिरवा. ये मे जो बाबा बाबा. ये मे जो. अरे घासला रे घासला. नाही नाही अजून अडकलोय. असं नाही निघणार बाहेर. बाजूला व्हा सगळी. काय करताय? सगळी बाजूला व्हा. अहो, ऐका. सगळी बाजूला व्हा. ये मे जो बाबा बाबा बाबा. बाबांचे हात तुटले, बाबांचे हात तुटले. बाबा आता मला नाही मारणार. शर्टाच्या बाह्या आहेत हात तुटले तर व्हय. अरे ये. अरे देवा. नाही नाही हात आहेत आहेत, हात आहेत. हे काय झालंय? अरे बस. ऐका मला ना वाचवा यार. बरोबर आहे. मी काय म्हणतो आता हात तर काढलेला आहेत या माणसाला बाकीचा उघडा करूया आणि तेल लावूया. नको तेल नको साबणाचा फेस लावूया म्हणजे गलकन बाहेर येतील. चालेल काका, तेल तसंही परवडणार आहे बाबांना. साबणाचा फेस घेऊया. ए, अरे बाप आहे ना रे. होय अरे मी अंगठी आहे काय बोटात अडकलेली. बरोबर. नाही हो नाही. कोणे काहीतरी हुळहुळतंय. कोणे हुळहुळतंय. वरे वरती चढ. वरती चढलं. वरे वरती. बाबा अरे देवा, पहिल्यांदा आहे ना कोणीतरी चावलंय. नाही ते दुसऱ्यांना चावत असतात. चावलं ते दिसलं, पण का चावलं?
कशाला चावलं? चावणाऱ्याची व्यथा काय? हा? एकनाथ महाराज, एकदा तुम्हाला सांगतो ऐका, एकनाथ महाराज नदीच्या किनारी बसले होते. बाहेर काढा. त्यांनी बघितलं इंचू बुडतोय. होय काय? त्यांनी लगेच वंजळीत घेतलं. देवा. विंचानं फासकन दंश मारला आणि बेनं पडलं परत पाण्यात. मला बाहेर काढा. एकनाथ महाराजांनी परत त्याला वंजळीत घेतलं. त्यानं परत चावलं. एवढं एका माणसानं बघितलं आणि त्यांना विचारलं, महाराज अहो ह्यो विंचू तुम्हाला चावतोय, पण तुम्ही त्याला काय वाचवताय? त्याच्यावर महाराज काय म्हणले? एखाद्याचा जीव वाचवणं हा माणसाचा धर्म आहे आणि चावणं हा त्याचा धर्म आहे. ऐक ना, तो त्याचा धर्म करतोय, मला माझा धर्म करू द्या. वा वा. जवळ आहे ना, जवळ आहे. जवळ आहे. काय मला पण तुला चाव असं वाटतं. हा, या धर्मानं आता तुला पण मला चावावं असं वाटणार. अरे घे चाव. चावता. ओ, तुम्ही का मारला हो त्याला? हे यायचं काही इच्छू आहे होय तेव्हा? अरे काय इच्छा आहे आता? काय त्याला एकनाथ महाराजांचं तत्वज्ञान तुम्हीच दिलं ना. अरे पण मी काय संत आहे का? काय माणूस जाऊ तुम्ही, काय माणूस. मला बाहेर काढा. ऐका, मला बाहेर काढा. अहो काय डोंगळ आहेत आतमध्ये. चावतोय. अहो चावणार आत डोंगल्यांचा घुसलंय. घर आहे, डोंगल्यांचा. आत घुसलंय, चावलं. नाही चावणार काय? 7 वाजलं की साप पण येतो आतमध्ये. अरे थांबा, थांबा. अरे तू बाप है मेरा, सांप से डरता है. थांबा थांबा, गडबड करू नका. कोणी साप येणार? नाही. कोणी काय? शांत राहा, शांत राहा, शांत राहा, कोणी साप? शांत राहा. मी सांगतो काय करायचा. ही जी कमान आहे ना, हा 2-4 जणांनी उचलली की उचलली जाते, मग माणूस बाहेर पडतो. काय समजलं? म्हणजे ही कमान आहे ना, ही दगडाची नाही आहे, प्लायवूडची आहे का नाही? काय? हो, ती अशी उचलली ना की तुम्ही लगेच निघाल. मगाचपासून काय सांगितलं? तुम्ही विचारलं कुठे? तुम्ही विचारलं असं सांगितलं असतं का नाही? हा? उचल, या उचल. या पाहुणे, या, या, या. ए, उचला. तिकडे जा. ए, हा, बाबू, ये जा बाबू. तिकडे, जा. उचला बघू, उचला, उचला. बाबा आले बाहेर. बाबा आलं, आलं, बाहेर आलं. बाबा काय? बाबा तुम्ही व्यवस्थित आहात ना? बघितलंस, जीवनात शाश्वत असं वा, 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 एकदम सरळ परफॉर्मन्स. प्रसादा नाही, मला वाटतं एकदम एमएच बाबा बाबा परफॉर्मन्स म्हणजे सरारापेक्षा प्रचंड एंटरटेनिंग होता हा विषय. कॅरेक्टर्स अफलातून होती. बने ओ हो एकच एक तो सटल पंच होता. तो काय होता? निघाली बाहेर इतका सटल होता ना की तो क्या बात आहे. वा वा, मजा आली, मजा आली. नवीन कॅरेक्टर एक मिळालं तुला आणि ते म्हणजे बॅटिंग केलीस तो अक्षरशः, मजा आली. आणि या सेटमध्ये एक 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 भर पडत चालली आहे आणि तसं तो जास्त इंटरेस्टिंग वाटायला लागला आहे. सो एकदा सेटिंगवाल्यांसाठी सुद्धा जोरदार काम, मजा आली.